नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघूयात ब्लाऊज पीस आपल्याला अस्तरचा याच्यावर कट करायचा आहे. जो साडीतला ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर 35 छातीचा हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे. तर याला बघा टिकली आली आणि त्याच्यानंतर लाइनिंग आली. तर कोणत्या पद्धतीची आपण काळजी घेतली पाहिजे ही गोष्ट ह्या व्हिडिओमध्ये नक्की लक्षात घ्या. आता तुम्ही पाहू शकतात का ही पूर्ण डिझाईन आता ह्या पिसाला इथपर्यंत आहे, याच्यातून अर्धी कमी आहे. तर आपण काय करायचं आहे, जेवढी बाही आहे त्यानुसार आपल्याला एक लाइनिंगमध्ये आपण याची कटिंग करू. म्हणजे आता मी फक्त माप घेते, कारण अशा पद्धतीने मी पूर्ण बाही याला कट करून ठेवते आणि मी ज्या वेळेस शिवणार त्यावेळेस मग दोन्ही माप एकसारखे घेते. आता ज्या वेळेस आपण शिवतो तर आपल्याला अंदाज काय घ्यायचा आहे, हे दोन्ही लेयर आहेत हे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. याचा आपल्याला मधून कट करायचा आहे आणि दोन्ही साईडला जॉईंट द्यायचा आहे. जसं जॉईंट आपण देताना इकडच्या बाजूने जॉईंट द्यायचा आहे. आता एका बाहीला हा तर प्लेन कपडा आहे साडीतला, पण एकीकडे जर कमी पडलं तर आपल्याला त्याला जोडून घ्यावं लागेल, कारण दोन्ही बाही समान होऊन जातील आणि हे बरोबर दंडाला वरच्या बाजूने येते. त्याच पद्धतीने आता इकडून तर पूर्ण कपडा कमी, तर आता ही कट केल्याच्या नंतर आपल्याला ह्या बाजूने पण जोडावं लागेल आणि ह्या बाजूने पण जोडावं लागेल आणि हा जो मधला जो भाग आहे तो बरोबर आपल्याला दंडावर घ्यायचा आहे. याच्यासाठी मी डायरेक्ट अशा पद्धतीने याची कटिंग केली. शिवताना आपण ॲडजस्ट करून घेऊ. आता ही आली पूर्ण उभी लाइनिंग. आता याच्यामध्ये आपली बाही कटिंग झाली. आता आपण पाठीचा भाग कट करू. आता लाइनिंगवर लक्ष ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण सगळे पॅटर्न कट करतो. तर पाहू शकतात आपला हा पाठीचा भाग पण पूर्ण तयार झाला आहे. आता आपल्याला फक्त फ्रंट काढायचा आहे. त्याच्यामध्ये पण आपण लाइनिंग उभ्या याच्यामध्येच कट करायचं आहे, कारण आपण याच्या अगोदर पण एक व्हिडिओ अपलोड केला ज्यावेळेस लाइनिंगमध्ये जर पीस असेल तर ते कशा पद्धतीने आपण कट केला पाहिजे. आता हा जो भाग आहे हे पण आपल्याला याच्यामध्येच ठेवायचा आहे सरळमध्ये, आणि हा जो कट आहे याच्यामध्ये पण आपण सरळच ठेवू, म्हणजे ही लाइनिंग पण आपली याची टोटल उभ्या याच्यात येऊन जाते. आता एकदम फेस टू फेस नाही कट केला तरी पण चालते, कारण शिवताना पूर्ण आपण उरलेला कपडा हा कटच करतो. लक्षात असू द्या, कारण थोडंसं जास्त जर ठेवलं तर आपल्याला पण पटकन शिलाई मारून होते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर स्टिचिंग व्हिडिओ पाहिजेच असतील तर नक्की कमेंट करा, कारण स्टिचिंग व्हिडिओ ज्यावेळेस तुमच्या कमेंट चालू होतील त्यावेळेस आपण काढायला सुरुवात करू. आणि माझे 2 चॅनल आहेत तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा.